नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे। मी आज आपण तुम्हाला मानपाडा लोकेशनला 2 BHK फ्लॅट ईस्ट आणि वेस्ट, बाहेर पडताना वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट आहे, असा 2 BHK फ्लॅट दाखवतोय। फ्लॅट खूप चांगला आहे, अनयूज अनटच फ्लॅट असणार आहे आणि ठाणा स्टेशनपासून याचं जे अंतर आहे ते साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरती आहे। शाळा, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स ह्या सगळ्यापासून हा फ्लॅट जवळ आहे। ज्यांना घोडबंदर रोडला पण जर बघितलं तर जे मानपाडा मेट्रो स्टेशन आहे किंवा आरमोलचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्यापासून पण साधारणतः 3 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट जेव्हा स्टार्ट होतो त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा मोठा पॅसेज मिळतो। पॅसेज नंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो त्यावेळेला प्रशस्त आणि असा मोठा हॉल तुम्हाला मिळतो। हॉलच्या ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही टीव्ही युनिटसाठी इथे मोठं कपाटासाठी जागादार आहे किंवा टीव्ही युनिट सेट करण्यासाठी प्रशस्त अशी मोठी जागा दिलेली आहे। हॉलची जर साईज बघितली तुम्हाला मोठी जाणवेल, कारण 712 हा कार्पेट फ्लॅट असणार आहे। आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण ह्या फ्लॅटच्या ह्या विंडो साईडला येणार आहोत, इथे स्लायडिंग विंडो आहे आणि ह्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला प्रॉपरली हिल दिसतो आणि तुम्हाला हा जो मोकळा इथे स्पेस दिसतो आहे, ह्या स्पेसला आपण बाल्कनी टाईप कव्हर करून घेऊ शकतो। कारण की हा जो मोकळी जागा आहे याला जर थोडी भरणी वगैरे जर केली तर इथं आपल्याला नक्की हा ग्रिल उचलून आपण जर पुढे शिफ्ट केला तर प्रॉपरली तुम्हाला इथं बाल्कनी भरून करण्यात येईल, कारण खाली काही लोकांनी ते केलेलं आहे आणि गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे आणि हा व्ह्यू तुम्ही तुमच्या बाल्कनीबंद बघू शकता। प्रॉपर तुम्हाला येऊर हिलचा हा डोंगर व्यवस्थित दिसतो, कारण इकडे ऑलरेडी ह्या बिल्डिंग डेव्हलप झालेल्या आहेत, त्याच्यामुळे भविष्यात इथे बिल्डिंग येणार नाही याची नक्की शाश्वती आहे। आणि मग ज्या बिल्डिंग्स आहेत त्या पुढच्या साईडला आहेत ऑलरेडी, मग ह्या पद्धतीचा तुम्हाला हिल हा प्रॉपरली तुम्हाला इकडे दिसेल। तर ह्या पद्धतीचा हा हॉल असणार आहे आणि हॉलच्या इमिडिएटली तुम्ही जर आला तर तुम्हाला ही डायनिंग स्पेस प्रॉपरली भेटेल। आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला तुम्हाला प्रशस्त आणि 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं हे किचन मिळणार आहे। हा जो फ्लॅट आहे हा अनयूज अनटच फ्लॅट आहे। तिथं वॉशिंग मशीनचा पॉईंट तुम्हाला इकडे दिलेला आहे आणि फ्रीजसाठी तुम्हाला तिथे जागा दिलेली आहे। आता हा फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही आहे, बिलकुल यूज नाही आहे, साफसफाई करायची, अनयूज अनटच फ्लॅट आहे, पण रिसेल फ्लॅट असणार आहे। इन्व्हेस्टरने हा फ्लॅट बुक करून ठेवला होता, आता त्यांना तो सेल करायचा आहे। आणि ह्या साईडला आपण आलं की तुमचा हा भला मोठा असणारा हा बेडरूम आहे। बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीची साईज आहे आणि इथे तुम्हाला वॉलड्रॉपसाठी परत एक स्पेस दिलेला आहे। आणि ह्या स्पेसनंतर जर बेडरूममधनं आपण ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला इथून प्रॉपर घोडबंदर रोड हा दिसतो। घोडबंदर रोड तुम्ही बघू शकता, 5 मिनिटाच्या अंतरावरती वॉकेबल हा तुमचा घोडबंदर असणार आहे। आणि पलीकडल्या साईडला जे तुम्ही दिसते ते कोलशेत किंवा ढोकळे हा रोड तुम्हाला पूर्णपणे दिसतोय। लोढाचं सिग्नेट ऑफिस किंवा लोढाचं आय थिंक आहे ते सगळं दिसतंय समोरनं, त्याच्यामुळे तुम्हाला हा व्ह्यू पण ह्या पद्धतीचा मोकळा ह्या साईडला असणार ह्या बेडरूममधनं। आणि विशेष म्हणजे हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ईस्ट वेस्ट फ्लॅट आहे। आता हा शेवटचा एक बेडरूम आहे, तुम्ही बेडरूम बघू शकता, शेवटचा बेडरूम किती मोठा आहे 2 BHK फ्लॅटचा। ज्यावेळेला तुम्ही ह्या बेडरूमला एंट्री करता तर तुम्हाला हा मोकळा इथे एवढी मोकळी जागा मिळते आणि इमिडिएटली तुमचं असणारं हे मोठं आणि प्रशस्त असं वॉशरूम आहे, ज्याच्यामध्ये प्रॉपर जगवरचं प्लंबिंग केलेला हा फ्लॅट आहे। आणि क्वालिटी वाईज जर बघितलं तर तुम्ही दरवाजा वगैरे जर बघा किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं मस्त आहेत ते। आणि इथं वुडन फ्लोरिंगचं हे तुमचं बेडरूम असणार आहे, वुडन फ्लोरिंग तुम्ही बघू शकता। आणि ह्याच्यात पण तुम्ही हे ग्रिल जे आहे त्याची बाल्कनी तुम्ही स्टँडिंग बाल्कनी टाईप त्याला यूज करण्यासारखं नक्की जमणार आहे। हे ग्रिल थोडंसं पुढं घ्यायचं आणि मग तुम्हाला ती बाल्कनी कव्हर करता येईल। आणि ह्या साईडला पण जर तुम्ही बघितलं तुमचा बेडरूमचा व्ह्यू तर तो पण खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीचा इकडे येऊर हिल्स हे तुम्हाला क्लीन प्रॉपरली दिसणार। आता हा सध्या पावसाळ्याचा सीजन चालू झाला आहे, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये हे तुम्हाला गारवा इकडे प्रॉपर असणार आहे। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे आणि त्याचं परत एक ते कॉमन वॉशरूम होतं आणि ह्या बेडरूमसाठी दिलेलं हे वेगळं वॉशरूम तुम्हाला परत इथे मिळतं। आणि वॉशरूमच्या ह्या साईडला जर एखाद्याला जास्तच डोकं जर लावलं तर ह्या साईडला पण भरपूर मोठा स्पेस आहे। बाथरूममधनं पलीकडे जाऊन थोडी भरणी करून जर घेतलं तर हा स्पेस आपल्याला कव्हर करता येऊ शकतो। थोडंसं फक्त वाढवावं लागेल आणि त्या पद्धतीनं तुम्ही इकडले तिकडे जाऊ शकता, म्हणजे तुम्हाला इकडलं पण भरपूर काय ठेवता येईल। तर हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट मानपाडा लोकेशनला आहे, डीमार्ट जवळ आहे, हिरनंदिनी मॅडोज जवळ आहे, वसंत विहार जवळ आहे, शाळा कॉलेज शाळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अगदी जवळ आहेत आणि ॲक्मे ओझन नावाचं प्रोडक्ट आहे। तर ह्या फ्लॅटचं जो कार्पेट तुम्हाला मी सांगितलं 712 आहे, याची कोटिंग अमाऊंट जी आहे 1,37,00,000 रुपयाचं कोटिंग अमाऊंट असणार आहे आणि साधारणतः अजून आपण त्यात कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो। अनयूज अनटच फ्लॅट आहे। तुम्हाला जर हा फ्लॅट बघायचा असेल 2 BHK तर मला सांगा,
मी चावी त्याचा बंदोबस्त करेन आणि तुम्हाला तो फ्लॅट नक्की दाखवून देईल। अजून मी काही वेगवेगळे फ्लॅट टाकणार आहे, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे नवीन फ्लॅट टाकतोय तुम्हाला सगळ्याला बघायला मिळतील। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।